मंडळी नमस्कार. नमस्कार. विकास गंगा समाजसेवी संस्था या संस्थे अंतर्गत यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या सर्व शेतकरी महिला आणि बंधूंचे या ठिकाणी स्वागत आहे. हिवरा धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ येथे आपण तुरीचं पीक पाहायला आलात आणि जवळजवळ 2 तास इथे कार्यशाळा झालेली आहे. शून्य मशागत शेती आणि तुरीचं पीक व्यवस्थापन याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मंडळी आपण जाणून घेऊ महिला शेतकरी भगिनीकडून की त्यांना एकंदरीत शून्य मशागत शेती आणि तूर पीक कसं वाटलं ते. नमस्कार, मी नीता सुरस्कार, विकास गंगा समाजसेवी संस्थेमध्ये एक्सटेन्शन वर्कर आहे आणि घाटांजी तालुक्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करतो. शून्य मशागत शेती आहे. आज आम्ही कापसे सरांच्या डेमो प्लॉटवर प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे आणि इथं खास करून सांगण्याचं एक महत्त्वाची बाब म्हणजे तुरी पूर्ण लोटून गेले आहे शेंगांनी. असं पीक अजूनही आम्ही कुठं पाहिलेलं नाही आहे आणि या तुरीची शेंग जर पाहिली आपण तर 5 ते 6 दाण्याची आहे आणि खूप सुंदर व्यवस्थापन त्यांनी शून्य मशागतीमध्ये केलेलं आहे. नमस्कार, मी भाग्यश्री विकास पिंगे, सोनेगाव, तालुका चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर. इथून एक महिला शेतकरी म्हणून कापसे सरांच्या शेतामध्ये आलेली आहे. खूप मार्गदर्शन केले आहे की नागरणी, वखरणी आणि त्या तुरीबद्दल जी माहिती दिली इथे खूप छान प्रकारे दिली. हे जे सावी तूर आहे ती खूप छान प्रकारे आहे. आमच्याकडे अशी तूर आम्ही कधी पाहिलीच नाही. नमस्कार, मी चंद्रपूर जिल्ह्यात तिथून आली आहे. इथे शेतामध्ये बघितलं तर शेंगा खूप लांब आहे. तुरीचा असा सरंग आम्ही बघितलाच नाही. खूप झोंब आहे शेंगला आणि दाणे पण जास्त आहे शेंगमध्ये आणि इथं किडा नाही, पोट किडा नाही या तुरीला. नमस्कार, मी विकास गंगा समाजसेवी संस्था घाटांची अंतर्गत ॲज अ फील्ड फॅसिलिटेटर म्हणून कार्यरत आहे. आज आम्ही कापसे सरांच्या शेतामध्ये आलो. यांनी शून्य मशागत पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन कसे करायचे आणि तुरीसाठी आपण कोणतं वाण निवडायचं, बागायती शेतीसाठी कोणतं निवडायचं, कोरडवाहू शेतीसाठी कोणतं वाण निवडायचं ते सांगितलं आणि आम्ही सावी 111 हे वाण इथे या सरांनी घेतलेलं आहे. त्याची शेंग तर एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 दाणे आहे आणि शेंगाची जी गोडी आहे ते दाण्याची ती सुद्धा एकदम छान आहे. तिची चव पाहिल्यानंतर एकदम छान वाटत आहे. तसंच त्यांनी सांगितलं की आपण शेंगे पोखरणारी अळीसाठी कोणतं औषध फवारायचं, तसं ड्रिंचिंग कशी करायची, हे अत्यंत त्यांनी एक साध्या आणि सरळ भाषेमध्ये आम्हाला मार्गदर्शन मिळालं इथून. आणि आम्ही आमच्या घरीसुद्धा जाऊन आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगू की या पद्धतीने जर तुम्ही शेतीचा अवलंब कराल तर तुमची शून्य मशागत आणि शेतीची निगा तर राखलीच जाईल आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात तर भर पडणार आणि खर्च अतिशय कमी होईल. त्याच्यामुळे सरांचं अतिशय धन्यवाद सर. नमस्कार, गीता मोहन चौधरी, राहणार चारगाव मोरवा. मी चंद्रपूर जिल्ह्यामधून इथे कापसे सरांच्या शेतामध्ये तूर पीक पाहण्याकरिता आलेली आहे. त्यांनी आम्हाला तूर लागवडीपासून तर तूर पिकाचे पूर्ण म्हणजे बियाणाचे नियंत्रण कसे करायचे, कमी खर्चामध्ये कसे आपण उत्पन्न घ्यायचे आणि खर्च खूप कमी लागतो. तणापासूनचं पूर्ण मजुरांचा खर्च सुद्धा लागत नाही याचे मार्गदर्शन केले आणि आम्ही आमच्या शेतामध्ये पुढच्या वर्षी सावी 111 आम्ही नक्की आमच्या शेतामध्ये लावू. माझे नाव वैशाली दशरथ किन्नाके, मी चारगाव मोरवा, चंद्रपूर. मी नाही का शेती बघायसाठी आलती इथे. कमी खर्च आहे ना. नमस्कार, माझं नाव श्यामकला संदीप बर्डे, राहणार एरूर, तहसील जिल्हा चंद्रपूर इथून आलेली आहे. जे कापसे सरांचं शेत आहे त्या शेतामध्ये आले आहे आम्ही आणि त्यांनी जे सावी 111 निवड पद्धतीने त्यांनी ते तुरीची लागवड केली आहे ते खूप अतिशय सुंदर आहे. ते पाहून आमचं मन खूप प्रभावित झालं आणि आम्ही हे सावी 111 बीज हे पुढल्या वर्षी नक्कीच लावू. नमस्कार, माझं नाव माधुरी दिनेश मोहुर्ले, राहणार पांढरकवडा, तालुका जिल्हा चंद्रपूर. मी इथे कापसे सरांच्या शेतामध्ये आले आहे. शून्य मशागत आणि तुरीचे व्यवस्थापन याबद्दल आमची 2 तास कार्यशाळा झाली आणि त्या 2 तासाच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की शून्य मशागत कशी करायची आणि शून्य मशागत आणि तुरीचे व्यवस्थापन कसे करायचे आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं जास्त घ्यायचं. त्यांनी आम्हाला लागवडीपासून तर तूर पीक निघेपर्यंत बरीच माहिती दिली. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सावी 111 हे असं बियाणं आहे की
त्याला दोन तीन असे दाणे तर नाही, ते 5 ते 7 दाण्यापर्यंत ती शेंग आहे आणि पूर्ण ते असे शेंग आहे ते लोटून पडले आहे आणि म्हणजे कमी खर्च आहे आणि उत्पन्न त्याचं जास्त आहे. त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये ह्या वर्षी 611 हे बियाणं वापरते. जसं सरांनी मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीने मी पण करते आणि सरांना धन्यवाद देते. नमस्कार, माझं नाव वैशाली प्रमोद धांडे, राहणार शेनगाव, तहसील जिल्हा चंद्रपूर. मी आज कपाशे सरांच्या शेतामध्ये आले आहे. त्यांची SRP पद्धत ही आम्हाला कधी माहितीच नव्हती. SRP म्हणजे काय हे आम्हाला काही समजलंच नव्हतं. तेव्हा आम्ही प्रश्न पडलो SRP म्हणजे काय हे आम्हाला समजलंच नव्हतं आणि ते त्यांनी सांगितलं. मग म्हणजे कमी खर्चामध्ये चांगली शेती हे आम्हाला त्यांनी 111 हे वाण आम्हाला दाखवलं. त्यांनी आपल्या शेतामध्ये त्यांना 7 दाणे किंवा 6 दाण्याची शेंग आहे. खूप म्हणजे बागलेली आहे ती तोड अशी खाली बागलेली आहे. त्यांना लोटून अशा शेंगा लागलेल्या आहे. असं आम्ही पीक अजूनपर्यंत कुठंही बघितलं नाही. त्यांना खरंच धन्यवाद करते की आम्हाला त्यांनी एवढी छान शेती बघायला मिळाली. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव मिथुन कलसार, विकास समाजसेवी संस्थामध्ये मी काम करतो. आमचं चंद्रपूरला प्रोजेक्ट सुरू आहे धारवाल कंपनीसोबत, सेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती. या प्रकल्पांतर्गत 10 गावामध्ये 10 गावाचा सहभाग आहे. या 10 गावातील आम्ही शेतकऱ्यांना इथं घेऊन आलो आहे. हिवरा गावामध्ये कापसे सरांच्या प्लॉटवर तूर पीक बघायसाठी. तर ही 6वी 111 ही नवीन एक वाहन आहे. हा एक तूर पिकाचा एक नवीन वाहन आम्हाला इथं शेतकऱ्यांना बघायसाठी आणला आहे. असं हे तूर आम्ही अजूनपर्यंत बघितले नाही, कारण की तिकडे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 4-5 असे दाण्याचे तूर असतात, पण इथं 5 ते 6 दाणे असे आहेत. माझं नाव सुरेश उद्धव माशिलकर, तहसील जिल्हा चंद्रपूर. आम्ही कापसे सरच्या शेतामध्ये पाहायला आलो आहे तूर पीक. नमस्कार सर, माझं नाव गणेश निळकंठ विरोडकर, मुक्काम येरू, तहसील जिल्हा चंद्रपूर. मी कापसे सराच्या शेतामध्ये तूर बघायसाठी आलो आहे. कापसे सरांना मार्गदर्शन खूप छान दिलं आहे. तूर पीक लावण्यापासून तर त्याची फवारणी कशी करणे, त्याला पाणी कसे देणे आणि बुरशीनाशक ड्रिचिंग कसे करणे पूर्ण आम्हाला माहितीप्रमाणे पूर्ण पद्धतीनुसार शिकवलेलं आहे. 2 घंट्याचा अभ्यास घेतला, तर मी त्या सरांचे धन्यवाद मानतो. नमस्कार, मी सतीश खांडारकर, मी टाडाळी इथून आलेलो आहो कापसे सरांच्या शेतामध्ये. कापसे सरांनी आम्हाला खूप छान असा तूर ही तूर आम्ही बघितलेली नव्हती. कापसे सरांच्या शेतामध्ये पाहायला मिळाली. आम्हाला खूप छान वाटलं. रामचंद्र कवरशे, मुक्काम मांगपूरला, पोस्ट शेनगाव, तहसील जिल्हा चंद्रपूर. कशी लागवड करायची, कशा प्रकारचे ते बेड फाडून अंतर 8 बाय असा 1 फुटावर ते लागवड बघितली. शेंगा बिन भरपूर आहे. म्हणजे नमस्कार, आज हिवरा दरेणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ इथे आमच्या शेतात विकास गंगा संस्थेचे सचिव आलेले आहे, जे की चंद्रपूर आणि यवतमाळ हे 2 जिल्ह्याचं ते काम बघतात. आणि सर्व टीम त्यांचीवाली जवळजवळ 25-30 महिला शेतकरी भगिनी आणि तरुण शेतकरी बांधव या ठिकाणी इथं आलेले आहे आणि सर्व एकत्रित कार्यशाळा इथं झाली. जाणून घेऊ आपण सरांना SRT शेती आणि हे 6वी 111 तूर पीक कसे वाटते. एका शब्दात जर सांगायचं झालं तर एकदम उत्तम. मग ते शून्य मशागत शेती असो किंवा वाणाच्या बाबतीत असो. कारण कसं आहे की आज जो शेतकऱ्यांचा जो खर्च होत आहे हा होत आहे मशागत आणि व्यवस्थापनावर. जर तो खर्च कमी झाला तर उत्पादनात जरी फारसा फरक पडला नाही, पण जर खर्च कमी झाला तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खिशामध्ये 4 पैसे नक्की वाचणार आहे. आणि जे आपण नजर कशी असायला पाहिजे तर ती उघड्या डोळ्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती करावी, याचं चांगलं उदाहरण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. जे कापसे साहेबांनी जे वाण विकसित केलं 6वी 111, तर हे त्यांनी सिलेक्शन म्हणजेच निवड पद्धतीतून त्यांनी डेव्हलप केलेलं वाण आहे. एकदम चांगलं वाण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 दाण्याची जी शेंग आहे, लाल तूर आहे, तर 5 दाण्याच्या शेंगांचं प्रमाण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. सोबतच ही मररोग जो आहे तर याला पण प्रतिकारक्षम आहे असं त्यांचा अनुभव आलेला आहे. आणि जर तुमची काळीची शेती असेल तर ही तुम्ही कोरडवाहूमध्ये घेऊ शकता. जर पाण्याची व्यवस्था असेल तर फारच उत्तम. एक चांगलं वाण त्यांनी शेतकऱ्यांना भेट दिले, याकरता मी त्यांचे विकास गंगा संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. आणि त्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आमच्या मार्गदर्शन केलं एकदम
बारीक सारीक गोष्टी समजावून सांगितल्या. मग त्यामध्ये त्याचं खत व्यवस्थापन असो, त्याचं लागवड व्यवस्थापन असो, किंवा मग अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असो, कीड व्यवस्थापन असो, तर अशी इत्तमभूत माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. एकही गोष्ट पोटामध्ये लपून न ठेवता त्यांनी दिलखुलासपणे अगदी शेताला जनावरांपासून कसं वाचवायचं यापासून छोटे छोटे बारकावे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. याकरता त्यांचे अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.